महावितरणचे श्री अजय भूषण पांडे आणि हेमंत नगराळे विशेष महानिरीक्षक महावितरण यांच्या विरुद्ध अध्यक्ष महाराज मी एक हक्कभंगाची सूचना दिलेली आहे। अध्यक्ष महाराज ते आपल्याला पत्र दिलं मला मांडायची परवानगी द्यावी म्हणून। अध्यक्ष महाराज आपल्या राज्यामध्ये अध्यक्ष महाराज विजेच्या प्रश्नाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महाराज आंदोलनं होत आहेत आणि अध्यक्ष महाराज या ठिकाणी मागच्या काळामध्ये श्री अजय भूषण पांडे यांच्या विरुद्ध एक हक्कभंगाची सूचना मी मांडली होती आणि अध्यक्ष महाराज ती सूचना आपण आपल्या विशेष अधिकारामध्ये अध्यक्ष महाराज 26 सप्टेंबर रोजी स्वीकारली होती। तेव्हापासून अध्यक्ष महाराज श्री अजय भूषण पांडे हे काही ना काही कारण काढून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत। अध्यक्ष महाराज आता नागपूर शहरामध्ये वेगवेगळ्या संघटनांची आंदोलन चालू आहेत आणि MERCने जो निकाल दिला त्यानुसारच लोड शेडिंग झालं पाहिजे, त्यापेक्षा 1 मिनिटही अधिकचं लोड शेडिंग आम्ही सहन करणार नाही अशा प्रकारचे अध्यक्ष महाराज भूमिका आम्ही वेळोवेळी घेतली आणि अध्यक्ष महाराज ही भूमिका घेतल्यानंतर त्याचे काही प्रेस कटिंग्स देखील आले आणि आम्ही सांगितलं की अजय भूषण पांडे यांनी अशा प्रकारचं काम करू नये, अशा प्रकारचे प्रेस कटिंग देखील आले। अध्यक्ष महाराज श्री अजय भूषण पांडे आणि हेमंत नगराळे यांनी आमच्या प्रेस कटिंग्स जोडून एक पत्र राज्याच्या पोलीस महासंचालकाला पाठवलं आणि अध्यक्ष महाराज तेच पत्र प्रेसला रिलीज केलं। त्याची भाषा बघावी अध्यक्ष महाराज। मे काइंडली परस्यू द झेरॉक्स ऑफिस वगैरे ठीक आहे। नोव्हेंबर द सेड न्यूजपेपर कटिंग रिलेट टू द इश्यू ऑफ इलेक्ट्रिसिटी लोड शेडिंग and the various agitational programs to be conducted by various political parties and their alliances। आता याच्या पलीकडे पहा, इथे सगळ्यांचं एकत्रितपणे माझा विशेष उल्लेख अध्यक्ष महाराज। युअर काइंड अटेन्शन इज ऑल्सो ड्रॉन टू स्पेशल थ्रेट इश्यूड बाय बीजेपी MLA श्री देवेंद्र फडणवीस इंडिकेटिंग दैट मैनेजिंग डायरेक्टर डॉक्टर अजय भूषण पांडे ऑफ MSTDCL should not step in Nagpur, otherwise he will have to face serious consequences and he will be arrested wrongfully। अध्यक्ष महाराज ही भाषा आपण बघावी, जे वृत्तपत्रात छापून आलाय ते आपण बघावं। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना सगळ्या आमदारांच्या बद्दल माहिती असेल। मी असं गुंड वगैरे प्रवृत्तीचा आहे असं कधी तुझ्या निदर्शनास आलं का माननीय उपमुख्यमंत्री महोदय? माझी कधीच आलं नाही। अध्यक्ष महाराज आपण मला ओळखता आणि अशा प्रकारे केवळ मी एक हक्कभंगाची सूचना मांडली आणि ती आपण स्वीकारली आणि म्हणून अध्यक्ष महाराज मी या ठिकाणी घोषित केलं होतं की या अधिवेशनामध्ये मी यांचे भ्रष्टाचाराचे वाभाडे काढीन आणि ज्या प्रकारे MERCच्या ऑर्डरचे यांनी धज्जिया उडवल्या आहेत त्या संदर्भात या ठिकाणी जाब विचारीन। मी यांना काम करू देणार नाही अध्यक्ष छोट्या सभागृहामध्ये अशा प्रकारचा प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी सांगितलं। म्हणून अशा प्रकारे माझा गुंड म्हणून उल्लेख करून हे पत्र पाठवून अध्यक्ष महोदय ते प्रेसला रिलीज करण्यात आलं। हे प्रेसला रिलीज करण्यात आलं अध्यक्ष महोदय आणि संरक्षण मागितलं माझ्यापासून अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय माझ्यापासून संरक्षण मागणं म्हणजे जाऊ द्या तो त्यांचा विषय, पण अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये कुठल्याही दबावाखाली काम न करण्याचा माझा हक्क आहे आणि हा हक्क या पत्रामुळे आणि हे प्रेसला